श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंगल कलश अगदी प्रत्येकाच्या घरात या मंगल कलश हा असायलाच हवा. मंगल कलशाच्या नावातच त्याचा अर्थ आहे. त्यात सर्वात जास्त सकारात्मकता असते. प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच, पण ज्यांच्या घरामध्ये काही नाही त्यांनी मंगल कलशाची स्थापना कशी करायची, त्याची पाणी कधी बदलायचं याचीच माहिती या व्हिडिओतून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरात्रीमध्ये पहिल्या माळेला मंगल कलशाची स्थापना करतो. त्याचबरोबर तुम्ही उपवास करा किंवा नका करू, घट बसवा किंवा नका बसू, तरी पण तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. आयुष्यभर घरामध्ये मंगल कलश हा हवाच. फक्त नवरात्र आहे तेच 9 दिवस मंगल कलश ठेवायचा का? तर बघा, घटस्थापना करणार असाल किंवा नसाल, मंगल कलशाची स्थापना तुम्ही करायलाच हवी. कारण मंगल कलशात सकारात्मकता असते. श्रीफळ म्हणजे नारळ अतिशय शुभ मानला जातो. सौभाग्याचं प्रतीक आहे. तसेच घरात सुख, समृद्धी, आयु आरोग्य, भरभराट देणारा ह्या मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. या मंगल कलशात प्रत्येकाच्या घरात हा असावाच. मग घर स्वतःचं असावं किंवा भाड्याचे घर असो, परंतु मंगल कलशाची स्थापना ही करू शकता. अगदी विधवा स्त्री असेल तरी देखील या मंगल कलशाची स्थापना करू शकते. सासूबाई वेगळी राहतात, त्यांच्या घरात आहे, तरी देखील तुम्ही तुमच्या घरात मंगल कलशाची स्थापना करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच या मंगल कलशाची स्थापना करा. त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल, विटाळा आला तर कोणालाही कोणत्याही शुभ दिवशी, जसं की मंगळवार आहे, शुक्रवार आहे, परंतु जास्तीत जास्त पहिल्या माळेला या मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलशाच्या स्थापनेसाठी काय काय लागणार आहे तर सर्वात आधी हा पाण्याने भरलेला कलश लागणार आहे. त्यानंतर थोडे अखंड तांदूळ 1 प्लेट लागणार आहे. त्यानंतर किंवा 1 डिश घ्यायची आहे. त्यानंतर हळद, कुंकू, सुपारी, 1 नाणं, फूल, ह्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे. सर्वात आधी डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तुम्हाला हळदी कुंकू टाकून घेऊ शकता. तांदळाने स्वस्तिक काढून घेऊ शकता. गोल पसरवून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हा मंगल कलश ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर कलशात 1 नाणं, सुपारी, हळद कुंकू आणि 1 फूल, अखंड तांदूळ जे आहेत म्हणजेच अक्षता थोड्याशा टाकायच्या आहे. आणि त्याची स्थापना करताना कुलदेवीचं स्मरण करायचं किंवा अनावार्नो मंत्र म्हणायचा आहे. आणि यानंतर या तांब्यावर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असं ठेवायचे आहे. आणि नारळ स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. पानं देखील स्वच्छ धुवायचं आहे आणि मग ती ठेवायची आहे. त्यानंतर कलशावर स्वस्तिक कुंकवानं काढा. नंतर खालून वर कुंकवाने रेषा मारून घ्यायच्या आहे. त्यावर नारळ ठेवायचा आहे. कलशावर हळद कुंकू वाहून घ्या. ही मंगल कलशाची अतिशय साधी सोपी अशी पद्धत आहे. हा कलश असाच ठेवून रोज आपण जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा त्या कलशाला हळद कुंकू लावून धूप दीप ओवाळायचं असतं. आता कलश कुठे ठेवायचा तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो. असा देवघरातच हा मंगल कलश ठेवायचा, परंतु खाली डायरेक्ट ठेवायचा नाही. त्याचबरोबर नारळ खराब झाला तर पौर्णिमेला हा नारळ बदलायचा आहे. पाणी एखादा दिवस ठरवून घ्या, जसं की मंगळवार आहे, शुक्रवार आहे, या दिवशी तुम्हाला पाणी बदलायचं. त्याचबरोबर खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यासाठी देखील एखादा दिवस ठरवून घ्या, मंगळवार, शुक्रवार, आणि ते तांदूळ जे आहेत प्लेटमधले ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. मंगल म्हणजे विष्णू, शंकर
जल म्हणजेच जलदेवता ब्रह्मा आहे. नारळ लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तिची पूजा करतो. अशा या सर्व गुणांनी असणाऱ्या या मंगल कलशाची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरात आवर्जून असायलाच हवी. मंगल कलश जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा असतो. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात बघा मंगल कलशाची स्थापना ही असायलाच हवी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.